मनुष्याचा आहे. आपण जर या संसाराच्या मायेसाठी जर जळलो, तापासाठी नुसते चुलीतच जळलो, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण उकुंड्यावर फेकल्याशिवाय राहणार. आणि जो मनुष्य, जो देह भगवंतासाठी जळला, भगवंतासाठी मेला, त्याचे विचार रूपी धन लोक डोक्यामध्ये ठेवतात. लक्षात ठेवतात. भक्ती करुणी निसंग होतो ऐक प्राण्या आता. भक्ती करुणी निसंग होतो ऐक प्राण्या आता. या भगतीचा संग नको सोडू वाया जाशील अधोगता. या भगतीचा संग नको सोडू वाया जाशील अधोगता. भक्ती करुणी निसंग होतो आपल्यामध्ये आमच्या गावचे त्यांनी समजून घ्यायचं, भगवंताचं कार्य केलं, देवाचं नाम घेतलं, समाजाचं कार्य घेतलं, त्याचं नाव आजही अमर आहे. त्याचंच नाव अमर आहे. लक्षात ठेवा. तुम्ही गेले काम करता करता, हो ना, आपल्या बापानं, त्या बापानं म्हणजे आजी आईचं 100 एकर जर समजायचं शेती कमावून ठेवली असन, तर नाताले नाव माहित नाही. एवढं कमावून ठेवलं ना. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, किती तुम्ही मायासाठी करून ठेवा. बस कालचं चरण, या देवळाची उंबर 12-13 वर्षात, बस 12 आणि 13 झालं तुमचं आयुष्य. पण अमर जर व्हायचं असन, अमर लोकांनी जर तुम्हाला कपाळावर जर लावायचं असन, तर मित्र हो, तुम्हाला भगवंताचं भजन किंवा समाजकार्य करतच राहा. आपलं काय तुकाराम महाराज, तुकडोजी महाराज, कृष्णाजी महाराज नात्यात नाही लागत. लागते का? कोण लागते का तुमचं? मग का नाव घेतो आपण? ज्ञानेश्वर महाराजाचं नाव का घेतो? गौतम बुद्धाचं नाव का घेतो? का घेतो? तुमचं नातेवाईक लागते का? मग तुमच्या त्याच्या नामाचा उद्योग का करता तुम्ही? ते झिजले, काय झालं ते झिजले. बस एवढीच गोष्ट मला सांगायचं आहे. बस चंदनाचं फोड पाहिलं तुम्ही? मला सांगा, त्यांनी जर ठरवलं चंदनाच्या फोडानं झिजाचं नाही, तसंच राहायचं. अवधूत नामामध्ये कथा 1 रुपया द्यायचं नाही. आपण तिची तट्टी उचलायची नाही, तिथं झाडाचं नाही, काहीच नाही करायचं. आणि चंदनाचा जो खोड जरी असतो, चंदनाचा खोड जरी असतो, त्या खोडाचा उपयोग पूर्ण न झिजलेल्या खोडाची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. आपल्या वार्डामध्ये जर कोणी मेला, एकच विचार, तुमच्या घरी चंदनाचा फोड आहे का? तुमच्या घरी चंदनाचा फोड आहे का?
आणि ते न झिजलेलं खोड पहिले काढून देते. लक्षात ठेवा, न झिजलेलं. जर देवाच्या कार्यामध्ये जर कोणी झिजत नसन तर यम पहिले काढून देते त्याला. लक्षात ठेवा, हे बिनकामाचा घेऊन जा म्हणजे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मंदिरामध्ये ज्यावेळेस उटी होते अवधूत संप्रदायामध्ये, त्याच्यामध्ये चंदन उटी असते. विठ्ठलाची पंढरपूरमध्ये काय होते? चंदन उठी. सावंग्यामध्ये चंदन उठी होते आणि त्या चंदन उठीसाठी चंदनाचा फोड लागते. लक्षात ठेवा. आणि हे चंदनाचं फोड झिजलेलं, मंदिरात झिजलेलं, ते मूर्त्यासोबत देता का तुम्ही कधी? मंदिरातलं झिजलेलं चंदनाचं खोड कधी मूर्त्यासोबत देत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, तुमची प्रत आणि त्या पूर्ण चंदनाची प्रत वेगळी आहे. आज तुम्हाला वाटत असेल की आम्ही भजनासाठी झिजतो, पण तुम्ही झिजता मित्र हो, पण तो चंदनाचा जो लेप आहे ना, तो लेप विठ्ठलाच्या अंगावर चढवले जाते. सावंग्यामध्ये झेंड्यावर चढवले जाते. म्हणून सांगतो मी तुम्हाला, हो तुम्ही झिजत असाल, आहो झिजल्याशिवाय वास सुगंध सुटतच नाही. सुगंध सुटतच नाही. लक्षात ठेवा, मी माझा अनुभव सांगतो. मी गोळ्या बिस्किट विकणारा माणूस, एवढं फसवतो मी माझ्या मुलाला, एवढं फसवतो. माझ्या सारखं समजायचं कोणीच पोरायला फसवत नसतं. पोरगा घरी आला का तेलाची डबकी कुठं? मंदिरात. पोरगा घरी गेला, चिरांजीचा पुडा, सब माहित आहे पोरायला. माझ्या मुलाला सर्व माहिती आहे. दुर्लक्ष करते. लक्षात ठेवा. म्हणून सांगतो, जाना तो है भाई, लेकिन झिजून जा. का करायला का? तुम्ही झिजून जा. आणि झिजल्याबरोबर तुमचा वास सुटल्याशिवाय राहणार, तुमचा सुगंध सुटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सांगतो, मी काहीतरी प्रमाणात मित्र हो या गावामध्ये नामासाठी झिजलो, नामासाठी, आणि झिजण्याचा प्रयत्न चालू आहे. जोपर्यंत श्वासाश्वास आहे तोपर्यंत अवधूत नाम विचार हे जगामध्ये सांगेनच. आणि आज मी सांगतो, ते फळ मला मिळालं. मी काही समजाचा श्रीमंताचा मुलगा नाही. माझ्या घराण्यामध्ये खूप समजाचा ज्ञानीवंत असं काही माहित नाही. पण मला एकच गोष्ट मिळाली, सत्संग. कोणती गोष्ट मिळाली? सत्संग. लक्षात ठेवा. मदत बोलत एलर्जी आहे मदत बोललं का? बोलून गेलो. आता कसं रुपये का बोलू? म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट, ही दोन उदाहरण दिले मी तुम्हाला. जळाचं असन तर मंदिरात जळा, आणि झिजाचं असन तर अध्यात्म क्षेत्रासाठी आणि सामाजिक क्षेत्रासाठी झिजा. नुसत्या घरच्या लोकांसाठी कितकी झिजान, काही झिजान. एक गोष्ट लक्षात ठेवा, एक उत्तर येईल तुमच्या समोर. शेवटी तुम्ही जन्म दिला, तुमचं हे कर्तव्य आहे, तुम्हीच करता का? तुम्हीच करता का? लक्षात ठेवा. म्हणून झालं ते झालं, संसार सर्वांना करायचा, येथून सर्वांना जायचं, पण काहीतरी स्वतःसाठी जगा. स्वतःसाठी. लोक म्हणतात काही काही, किती लोक स्वार्थी आहे. मी उलटा भजन वाजाव. स्वार्थ माणूस काय करते? स्वतःचा स्वार्थ पाहिजे. खरं सांगा बरं, तुम्ही खरं सांगा, तुम्ही
तुम्ही स्वतःचा स्वार्थ काय आहे तुमच्यावर? अहो सकाळी उठल्यापासून तर झोपेत पडतो दुसऱ्यासाठी करतो. 1,00,000 रुपये जरी पगार असेल तरी तुम्ही कंपनीसाठी जीवन विकता. कंपनीसाठी लक्षात ठेवायचं, तुमच्यासाठी नाही जगत. तुमचं आयुष्य विकत घेते कंपनी. रात्रभर जागा लागते. मला एवढं सांगा, 3 ते 11 ते ड्युट्या कशा आहेत? काय पोराच्या ड्युट्या कशा आहेत? 11 ते 7, 3 ते 10. आता मला सांगा त्याला झोपाचं केव्हा? अहो पैसा मिळत असन पण तुमचं आयुष्य विकत घेतलं. आयुष्य पूर्वी असं नव्हतं. रात्री कोणीच कामाला जाय नाही. रात्री कोणाला कामी कितीही गरीब असला तरी रात्री कामाला कोणाला जाईल नाही. आणि या 10 वर्षात या युगामध्ये सर्व रात्रीच काम आहे. म्हणजे तुमची झोपही विकत घेतली. लक्षात ठेवायचं. आणि तुमची झोप विकत घेतल्यावर तुमच्यापाशी कार आलो. कारण झोप हे शक्ती आहे, ऊर्जा आहे या देहाची. तुम्ही मरता. रात्री काय होते? झोपल्यावर मनुष्य मरते आणि सकाळी मरून पुन्हा जिवंत होते शरीर. लक्षात ठेवा. सर्व थप्पा चालला जाते. पण मित्र, आजकालच्या लोकांची झोप होत आणि या झोपीमुळे मानसिक रोग जास्त झाले. मानसिक आपण त्याला आवाज देऊ समजून घ्यायचं. रात्री नाईट होती. रात्री नाईट होती. लक्षात ठेवा. म्हणून आपल्या लोभी नाही तुम्ही. उद्यापासून लोभी बना तुम्ही. म्हणजे लोभी माणसं आवडते. हे वय लोभी. फुकट बसून आहे 4 वर्ष. 4 दिवस झाले फुकट. यायला काम नाही काय? आमच्या गावाला पट्टे माहित आहे का? हे जे महाराजाचे माणसं आहे ना, रिकाम टेकडे आहे. येऊन बसले. जो बँजो वाजवत आहे ना, तो नक्षलवादाचा गडचिरोलीमध्ये कॅप्टन आहे. लक्षात ठेवायचं. तुम्हाला वाटतं का इथं असेच आहे खरे? बाकी माहिती नाही सांगत. एकाची सांगतो. मी सुंदर लाईन लावली. पण काय आहे त्याचं? आपण झिजलं पाहिजे. लक्षात ठेवायचं. झिजलं पाहिजे. महाराज चांगलं कार्य करत आहे, सत्य कार्य करत आहे. त्याच्यामध्ये आपण आपला काहीतरी फुल नाही, फुलाची पाकळी सहयोग केला पाहिजे अशी भावना आहे. आणि आपली भावना काय? याच जर काही जमा झालं तर आपलं जमलं पाहिजे. म्हणून मित्र, झिजा आणि जळा ह्या 2 गोष्टी सांगतो. आणि समोर उभी राहून जाईल. माझा एक रेकॉर्ड आहे. मला कधी वेळ पुरत नाही. म्हणून जास्त वेळ न घालवता लोभी बनावं. उद्यापासून काय बनायचं? लोभी बनायचं. स्वतःसाठी तरी काहीतरी कमवा. ते लोक सांगू मला सकाळी उठले आणि म्हशी चारायला गेले. ते लोक सांगू मला संध्याकाळी पर्यंत 11 वाजेपर्यंत दुकान चालत होतो. त्या गोष्टी तुमच्यासाठी सांगा. बस एक गोष्ट सांगतो आणि होईल सुरुवात करतो. काही गोष्टी आपल्याला स्वतःला लावून घ्यायला लागतात. माझा मुलगा 5:45 वाजता जर घरी आला, 6 वाजता माझ्या वडिलांना चौघड्याला जा लागते. 5 मिनिटात येते. 5 मिनिटात 5 मिनिटात नाही आला फोन येते. 6 वाजले बाबू. ते दुकान तू पाय. दुकानात काय आपल्याला करायचं? चौघड्याला जायचं. रात्री 5 वाजता उठायचं आहे. बाकीचं काही सांगायचं नाही आम्हाला. आता यायला कसं उठवा म्हणून एवढे लाईट लावून देते आमच्या घरचे लोक. पंखा बंद सोन्याची पद्धत आहे. पंखा बंद करणे आणि लाईट बंद उठणे म्हणायचं.
बरोबर समजायचं इशाऱ्यानं सन्मान होतो. रोज वळवा, देहीला झिजवा, आपोआप दिलं होईल लक्षात ठेवायचं. म्हणून मित्र हो, आपण स्वतःसाठी जगा. 6चा टाइम चौघड्याचा कोणालाही द्यायचा नाही. परमात्मा परमेश्वराचं चिंतन करण्याचा टाइम मायले द्यायचा नाही. आपल्याला काही वाचायचं आहे, अहो वाचल्याशिवाय कसे वाचाल? बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं का शिक्षण घ्या, काय साठी? अरे वाचा काहीतरी. आपल्याला लोकांनी बनवलं आहे, आपल्या चुद्या बनवलाय. असं लिहून आहे तसं लिहून आहे. आपल्याला वाचनच नसलं आलं तर काय लिहिता येईल? म्हणून सांगतो, अध्यात्म क्षेत्राचं ज्ञान कमवा. कोणी तुम्हाला फसवणार नाही. तुम्ही का तर इंजिनियर आणि धागा मागासाठी आमच्यापाशी येतात. महाराज एखादी धागा द्या. यावजू संप्रदायामध्ये आहे, तो लालवाला धागा देतो. आमच्या मंदिरात धागा जमवत नाही. कायच्यासाठी धागा पाहिजे बघतो. म्हणून ह्या महाराज ह्या वेगळा महाराज आहे. याच्यापाशी नाही धागा आणि याच्यापाशी धुगा आणि काही समजायचं काही जमत नाही. ज्ञान होणं, अभ्यास करायचा आहे का? पुस्तक ने काल आमच्या बाबूले 5च पुस्तक दाखवले. किती? 5च. बंदी खोली भरून आहे, होते भरून आहे. लक्षात ठेवायचं. कोण वाचता नाही रे बा. ते कवा वाचावं समजून घ्यायचं. म्हणून मित्र हो, देहीला झिजवल्याशिवाय, त्याग केल्याशिवाय, वैराग्य प्राप्त केल्याशिवाय समजायचं हा मार्ग कठीण आहे मित्र. लक्षात ठेवायचं. असं नुसतं या मायेमध्ये पडल्याने मिळणार नाही मित्र. म्हणून आज अत्यंत महत्वाची एक गोष्ट आहे. आणि तुम्हाला एक माझ्या जीवनातली गोष्ट सांगतो.